डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134व्या जयंतीनिमित्त तिसरी अदालत प्रत्वित महाराष्ट्र कामगार संरक्षण संघटना रांजणखोल मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ पानपोईचे उद्घाटन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त तिसरी अदालत प्रणित महाराष्ट्र कामगार संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब खरात यांच्या मार्फत रांजणखोल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ पानपोई सुरू करण्यात आले आहे। यावेळी मान्य सौ धनश्रीताई सुजय विखे पाटील यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण केला, तसेच त्यांच्या हस्ते पानपोई उद्घाटन करण्यात आले। यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब खरात यांनी आपल्या भाषणात सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त येत्या 30 एप्रिल 2025 रोजी बांधकाम तसेच विविध क्षेत्रातील कामगारांचा 1 लाख रुपयांचा विमा मोफत उतरवण्यात असल्याचे सांगितले। तसेच यावेळी कामगारांचे 18 वर्षापुढील मुलांचे 2 व्हीलर गाड्यांचे लायसेन्स काढण्यासाठी 50% खर्च संस्था करणार असून 50% खर्चामध्ये मुलांची नाव नोंदणी सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। एवढेच नव्हे तर यावेळी गरीब व गरजू शाळकरी विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य व आर्थिक सहाय्य करणार असल्याचे, तसेच गरीब कुटुंबातील व्यक्तींना घर बांधण्यासाठी गरजेनुसार 10 ते 25% पर्यंत सवलत देणार आहेत। रांजणखोल गावातील एखाद्या गरीब व्यक्ती मयत झाल्यास संघटनेमार्फत त्या कुटुंबास त्वरित 5,000 रुपयांची मदत देणार आहोत। 14 एप्रिल 2025 रोजी ज्या संघटना व मंडळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली अशा सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात असल्याचे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमास मार्गदर्शक चांगदेव अण्णा ढोकचवळे, सरपंच शुभांगीताई ढोकचवळे, महाराष्ट्र कामगार संरक्षण संघटना जिल्हा कार्याध्यक्ष अनिल कटानवरे, DR त्रिभुवन, सुभाष गायकवाड, सलीमभाई पठाण, जाकीरभाई शेख, बाळासाहेब हिवराळे, संदीप अभंग, राम पवार, गौतम सुतार, बाळासाहेब ढोकचवळे, उबाळे पेंटर, विलास ढोंबरे, भैया पांडे आदींसह संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच पंचक्रोशीतील गावकरी उपस्थित होते। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।